राज्यातील ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अजून पीक विम्याचे पैसे आलेले नसतील अशा शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे नवीन कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार उद्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2024 चा पीक विमा, 2022 चा पीक विमा आणि 2023 चा पीक विमा म्हणजे 3 वर्षांचा पीक विमा एकत्रितपणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमचं 2022, 2023 आणि 2024 या वर्षांच्या कालावधीमध्ये तुमच्या पिकांचं नुकसान झालेलं असेल तर त्या पिकांच्या मोबदल्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पीक विमा सुद्धा विस्तार होणार आहे। तर उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार होतील त्याची संपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे। ती माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये 3 वर्षांचा पीक विमा एकत्रितपणे विस्तार सुद्धा होऊन जाईल। तर बघा शेतकरी बांधवांनो, मागच्या 4 दिवसांपासून पीक विम्याचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली होती, परंतु मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे मिळालेले नव्हते। त्यामुळे राज्य सरकारने निर्णय घेतला की परत एकदा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार करावे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, उद्यापासून तुमच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत, परंतु जे शेतकरी बांधव या 12 जिल्ह्यांमधील असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार होणार आहेत। कारण जे उर्वरित 24 जिल्हे आहेत तर या 24 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मागच्या 2 ते 3 दिवसांपासून या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा झालेले होते। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना अगोदर पीक विम्याचे पैसे मिळालेले असतील त्या शेतकरी बांधवांना डबल पैसे मिळणार नाहीत, परंतु जे शेतकरी बांधव या पीक विम्याच्या पैशांपासून वंचित असतील, त्यांच्या खात्यामध्ये अजून पीक विम्याचे पैसे आलेले नसतील, त्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, 3 वर्षांचा पीक विमा आहे, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम सुद्धा विस्तार होणार आहे। बघा, कापूस पिकासाठी जास्त पीक विमा, सोयाबीन पिकासाठी जास्त पीक विमा, त्यासोबत शेतकरी बांधवांनो ज्या पिकांना जास्त खर्च लागतो त्या पिकांसाठी जास्त पीक विमा वाटप होणार आहे आणि ज्या पिकांसाठी कमी खर्च लागतो त्या पिकांसाठी कमी पीक विमा सुद्धा वाटप होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली असावेत, जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तर तुमच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार होणार आहेत, अन्यथा जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार नाहीत। बघा, तुमच्या समोरील शेतकरी बांधवाला पैसे येतील, शेजारील शेतकरी बांधवाला पैसे येतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार होणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे यावेत, यांच्यासोबत आपल्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे यावेत, तर तुम्ही काही महत्त्वाची कामे करायची आहेत। जर तुम्ही महत्त्वाची कामे केले तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा आमच्याकडे विचारपूस करत होतात की पीक विम्याचे पैसे कधी येतील, पीक विम्याचे पैसे कधीपासून वाटप होतील। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण आज राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व पीक विमा कंपन्यांना आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे की तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये भरपूर उशीर केलेला आहे, आता उशीर करू नका, उद्यापासून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार करा, अन्यथा तुम्हाला 12% व्याजदर देऊन पीक विम्याचे पैसे विस्तार करावे लागतील। त्यामुळे पीक विमा कंपन्यांनी लवकरात लवकर सूत्रे हलवलेली आहेत। तुमच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार करण्यासाठी आजच बँकांमध्ये निधी सुद्धा पाठवण्यात आलेला आहे। उद्या सकाळी 8 वाजल्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खटाखट पैसे येण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे, म्हणजेच तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। आता तुम्हाला वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही, परंतु कोणत्या पिकासाठी किती पीक विमा वाटप होईल, कोणत्या पिकांसाठी जास्त पीक विमा, कोणत्या पिकांसाठी कमी पीक विमा आणि उद्या ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात येणार आहेत, हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत त्याची यादी सुद्धा वाचून दाखवणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं
गरजेचं आहे। जे शेतकरी बांधव शेवटपर्यंत पाहतील त्यांच्या खात्यामध्ये 100 आणि 101% पैसे सुद्धा येणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे येणार नाहीत। म्हणजेच त्यांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेला आहे, नकली बनावट कागदपत्रे तयार करून अर्ज केलेला आहे, सरकारची गायरान जमीन दाखवून अर्ज केलेला आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही पीक विम्याचा अर्ज केलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार होणार नाहीत। म्हणजेच राज्य सरकारच्या माध्यमातून या पीक विम्यासाठी महत्त्वाचे नियम लावण्यात आलेले आहेत। जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत असेल त्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होतील। म्हणजेच खरोखर ज्या शेतकरी बांधवांचं 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये पावसामुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा वेगवेगळ्या कारणांमुळे नुकसान झालेलं असेल अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी चुकीच्या पद्धतीने पीक विम्याचा अर्ज केलेला असेल, पीक विम्याचा लाभ घेतलेला असेल अशा शेतकरी बांधवांवरती राज्य सरकारकडून कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचं खरोखर नुकसान झालेलं असेल त्या शेतकरी बांधवांनी या पीक विम्याचा लाभ घ्यायचा आहे, कारण राज्य सरकारच्या काही गोष्टी निदर्शनास सुद्धा आलेले आहेत। बघा, काही बोगस शेतकरी बांधवांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज केल्यामुळे जे शेतकरी बांधव खरोखर लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा निधी पोहोचत नाही। त्यामुळे जे शेतकरी बांधव खरोखर लाभार्थी नसतील, ज्यांचं कसल्याही प्रकारचं नुकसान झालेलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी अर्ज करू नये। तुमच्यामुळे खरोखर शेतकरी असणाऱ्या, खरोखर नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत। त्यामुळे राज्य सरकारकडून अशा शेतकरी बांधवांना अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहेत। बघा शेतकरी बांधवांना, काही महत्त्वाचे मुद्दे होते, ते महत्त्वाचे मुद्दे बघितलेले आहेत। आता आपण थेट 12 जिल्ह्यांची यादी आणि 10 बँकांची यादी बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल आणि तुमचं बँक खातं या 10 बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, उद्याचा दिवस शेवटचा दिवस होणार आहे, कारण मागच्या 5 ते 6 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत होते। म्हणजेच याच्यामध्ये खरीपचा पीक विमा होता, रब्बीचा पीक विमा होता। म्हणजेच या 2 हंगामामधील या पीक विम्याचे पैसे वाटप होत होते, परंतु भरपूर शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळालेले नव्हते। त्यामुळे भरपूर शेतकरी बांधवांमध्ये निराशा सुद्धा पसरलेली होती। त्यामुळे राज्य सरकारने निर्णय घेतला की ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळालेले नसतील त्यांच्यासाठी परत एकदा या पीक विम्याचे पैसे उद्या विस्तार होतील। उद्या शेवटचा दिवस राहणार आहे, उद्याच फक्त या पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहेत। त्यामुळे जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील अशा शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे करायची आहेत। जर तुम्ही महत्त्वाची कामे केली तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार होणार आहेत। बघा, याच्यामध्ये भात असेल, नाचणी असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मूग असेल, भुईमूग असेल, बघा अशा प्रकारच्या 60 पिकांचा हा पीक विमा वाटप होत आहे। म्हणजेच या 60 पिकांपैकी कोणत्याही एका पिकाचं नुकसान तुमचं झालेलं असेल तर त्याच्या मोबदल्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, सर्व पिकांसाठी समान पीक विमा वाटप होणार नाही। कापूस पिकासाठी जास्त पीक विमा वाटप होईल, सोयाबीन पिकासाठी जास्त पीक विमा वाटप सुद्धा होणार आहे। बघा, जर तुमच्या कापूस पिकाचं नुकसान 2022, 2023, 2024 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये झालेलं असेल तर तुम्हाला सरासरी 30,000 32,000 रुपयापर्यंत या पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, मागच्या 4 ते 5 दिवसांमध्ये भरपूर शेतकरी बांधवांना 15,000 रुपये, 8,000 रुपये, 20,000 रुपये, 30,000 रुपये, 32,000 रुपये, 40,000 रुपयापर्यंत या पीक विम्याचे पैसे वाटप झालेले आहेत। कारण 3 वर्षांचा पीक विमा पेंडिंग होता, 3 वर्ष शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे मिळालेले नव्हते। त्यामुळे त्यांचा थकीत पीक विमा आणि चालू पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत। त्यासोबत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2025 चा पीक विमा वाटप सुद्धा होणार आहे। बघा, 2025 सालामध्ये मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस जोरदार झालेला होता। या मे महिन्याच्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा झालेलं होतं आणि तेव्हा जर तुम्ही
त्या पिकांचा पंचनामा केलेला असेल, पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून पीक पाहणी केलेली असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, काही महत्त्वाचे मुद्दे होते, ते महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत। आता आपण थेट 12 जिल्ह्यांची यादी आणि 10 बँकांची यादी पाहणार आहोत, जेणेकरून तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खातं या 10 बँकेमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येऊन जातील, तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी 2 लाखांचं, 50,000 रुपयांचं, 1 लाखांचं किंवा 1.5 लाखांचं कर्ज घेतलेलं असेल अशा शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे, कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जमाफी होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून कर्जमाफीचा प्रश्न लांबणीवरती चाललेला होता। कर्जमाफी कधी होईल, कर्जमाफी कधी होईल अशा प्रकारे विचारपूस सुद्धा केले जात होते, तर त्या सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा सामणार आहे, कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अजून एक आनंदाचा निर्णय आलेला आहे, तो निर्णय म्हणजे तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता वाटप केला जाणार आहे। तर या नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधीपासून वाटप केला जाईल याची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे, ती तारीख सुद्धा बघणार आहोत। परंतु आपला महत्त्वाचा मुद्दा आहे पीक विमा। बघा शेतकरी बांधवांनो, खरीप पीक विमा आणि रब्बी पीक विमा या दोन्ही हंगामामधील हे जे पीक विमे आहेत, तर त्या पीक विम्यांचे पैसे थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे, म्हणजेच भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। तुमच्या खात्यामध्ये या दोन्ही पीक विम्यांचे पैसे थेट विस्तार सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून या पीक विम्याचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार करण्यासाठी निधी सुद्धा मंजूर झालेला आहे। हा निधी उद्यापासून थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा सामणार आहे, परंतु उद्या सरसकट सर्व शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाहीत। जे उर्वरित शेतकरी बांधव राहिलेले होते, म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांना मागच्या 4 ते 5 दिवसांमध्ये या पीक विम्याचे पैसे मिळालेले नव्हते, त्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहे। तर ते शेतकरी बांधव कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। बघा शेतकरी बांधवांनो, 12 जिल्ह्यामधील 35 लाख शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। जर तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा सामणार आहे। तर या 12 जिल्ह्यांची यादी राज्य सरकारकडून जाहीर सुद्धा झालेली आहे। तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा काही महत्त्वाची कामे करायची आहेत। जर तुम्ही महत्त्वाची कामे केली तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होतील। जर तुम्ही महत्त्वाची कामे केली नाहीत तर तुमच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की नमोचा हप्ता, पीएमचा हप्ता तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये विस्तार सुद्धा होतच असतो। त्याचप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर सुद्धा होतच असतात। त्यामुळे राज्यातील सरसकट सर्व शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक सुद्धा करायचं आहे, कारण या पीक विम्याचे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचा हप्ता तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर होत असतो। त्याचप्रमाणे या पीक विम्याचे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर सुद्धा होणार आहे। त्यामुळे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक सुद्धा करायचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, पहिलं काम म्हणजे आपलं आधार कार्ड आपल्या बँकेशी लिंक करायचं आहे। आता आपण दुसरं जे काम करायचं आहे ते दुसरं काम बघूयात। त्यानंतर जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा बघणार आहोत। तर बघा शेतकरी बांधवांनो, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी हे जे दुसरं काम करायचं आहे तर ते दुसरं काम अगोदरच केलेलं असावं तर तुम्हाला या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, ज्यावेळेस तुमच्या पिकांचं नुकसान झालेलं असेल त्यावेळेसच तुम्ही त्या पिकांचा पंचनामा केलेला असावा, पिकांची पीक पाहणी केलेली असावी तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, 2022 मध्ये तुमचं नुकसान पावसामुळे झालेलं असेल
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेला असेल आणि त्यावेळेस जर तुम्ही पिकांचा पंचनामा केलेला असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहेत। म्हणजेच 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये तुमच्या कोणत्याही पिकांचं नुकसान झालेलं असेल त्या पिकांचा तुम्ही पंचनामा केलेला असेल, हे पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी केलेला असेल तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण सर्व माहिती बघितली आहे। आता आपण जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा बघणार आहोत। जर तुम्ही जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी पाहिले तर या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा सामणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर कोणत्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा अर्ज केलेला असेल, म्हणजेच पीक विम्याचा अर्ज चुकीच्या पद्धतीने केलेला असेल, अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळणार नाही। त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं नसेल त्यांनी शेजारच्याची जमीन दाखवून, शेजारच्याचं रान दाखवून, शेजारच्या पिकाचं नुकसान झालेलं दाखवून अर्ज केलेला असेल, अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळणार नाही। त्यासोबत जे शेतकरी बांधव प्रगतशील बागायतदार असतील, त्यांच्याकडे 20-20 एकर जमीन असेल, अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण महत्त्वाची माहिती बघितली आहे। आता आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा बघणार आहोत। बघा शेतकरी बांधवांनो, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, अकोला जिल्हा, त्यासोबत शेतकरी बांधवांनो अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा, बुलढाणा जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्हा, गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा या जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांना या पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होणार आहे। बघा 12 बँकेमध्ये या पीक विम्याचे पैसे येणार आहेत। याच्यामध्ये एसबीआय बँक, पोस्ट बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी या बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सर्व माहिती पाहिलेली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सुद्धा लाईक करायचा आहे।